ओम नमो भगवते वासुदेवाय. उत्तरम चरितात भगवतीने एक श्लोक लिहिलाय. व्यतिषजती पदार्थान अंतरः कोटी हेतु न खलु बहिरुपाधी प्रीतय संश्रयन्ते विकसती ही पतंगस योदये पुंडरीकम द्रवती च हिमरश्मा उद्गते चंद्रकांत. दोन पदार्थांमध्ये काही वेळेला आकर्षण होतं, काही वेळेला विकर्षण होतं, अपसर्पण होतं. दोन व्यक्ती काही कारणाने एकत्र येतात, काही कारणाने विरोध होतात. या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी एक आंतरिक हेतू असतो, काही कारण असतं. कारणाशिवाय कार्य घडत नाही. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट पोटी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, असं माडगुळकर म्हणाले. हे जे कारण आहे, हे कारण सगळ्यांना ठाऊक नसतं, पण ते कारण अस्तित्वात असतं. एकेकाळचे राजर्षी, तपर्षी, महर्षी असलेले राजा भरत हे एकश्चित मृगाच्या किल्लाच्या मोहात सापडले आणि तिथून त्यांची काही काळ तरी घसरण व्हायला सुरुवात झाली. अहंकार आणि ममता या दोन गोष्टींमुळे त्यांचं जे तपाचरण होतं, भगवत भक्ती होती, त्याच्यात काही काळ अंतराय आला आणि शेवटी मृगामध्येच आसक्त राहिल्यामुळं मृगयोनी प्राप्त झाली. ज्या मृगात आसक्त झाले तो मृग पुढे राजा रहुगण म्हणून जन्माला आला आणि जे मृगयोनीत अडकलेले होते ते राजा भरत पुढे एका ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आले. पण त्या जन्मात येताना त्यांनी मनाशी ठरवलं होतं की कुठल्याही प्रकारे कुठल्याही गोष्टीला, घटनेला, क्रियेला प्रतिसाद द्यायचा नाही, प्रतिकार करायचा नाही. पण वेळ अशी आली की जो राजा रहुगण पूर्वजन्मीतला मृगशावक होता, तो जेव्हा पालखीत बसून कपिल महामुनींकडे ज्ञानप्राप्तीसाठी त्यांच्याकडनं उपदेश घेण्यासाठी म्हणून निघाला, त्यावेळेला योगायोगानं ह्या जड भरतांची म्हणजे पूर्वजन्मीच्या राजा भरताची गाठ पडली आणि मी राजा आहे, तू सेवक आहे, हा जो त्याच्या ठिकाणी भेदभाव होता, त्या भेदभावातूनच त्यांनी जड भरताना काही कटू बोल ऐकवले आणि मी तुला शिक्षा देईन, दंड करीन, असं जेव्हा राजाने म्हटलं, तेव्हा जड भरताना वाटलं की हा राजा आता काही शहाणपणाच्या गोष्टी, काही ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याच्या पात्रतेचा दिसतोय. आणि म्हणून त्यांनी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली की तू दंड कोणाला देणार? जर देहाला दंड देणार असेल तर माझा आणि देहाचा काही संबंध नाही, मी देहापासून भिन्न आहे. आणि मला जर दंड देणार असेल तर मी कोण आहे हे तुला कुठे माहिती आहे? तेव्हा लठ्ठपणा, कृशपणा, हडकुळेपणा किंवा राग, द्वेष हे जे काही आहे हे सगळं देहाशी संबंधित आहे, मनाशी संबंधित आहे आणि मी मन आणि देहापासून पूर्णपणे वेगळा आहे. तेच पुढे ते सांगायला लागले की जोपर्यंत माणसाचं मन सत्व, रज किंवा तम या गुणांच्या अधीन असतं तोपर्यंत ते कुठलाही अंकुश न घेता आपली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्याद्वारे शुभाशुभ कर्म करवत राहतं. आणि हे मन वासनामय, विषयासक्त अशा गुणांनी प्रेरित होऊन विकारी आणि भूत, त्याप्रमाणे इंद्रियरूप 16 कलांमध्ये ते प्रधान असतं, मुख्य असतं. हेच मन भिन्न भिन्न नावांनी देवता आणि मनुष्याची रूप धारण करून शरीराच्या उपाधींच्या भेदानं
जीवाला उत्तम मध्यम किंवा अधम गती देत असतं. त्या गतींचं ते कारण होतं. या संसार चक्रामध्ये हे मन मायेनं आवेष्टित असल्यामुळं स्वतःव छळवाद भोगत असतं आणि देहाचा अभिमान धरणाऱ्या जीवाशी संग जडून कालक्रमानं प्राप्त झालेल्या सुखदुःख आणि अन्य मोहरूप अशा अवश्यंभावी फलांची अभिव्यक्ती ते मन करत असतं. जोपर्यंत हे मन राहत आहे तोपर्यंत जागृती आणि स्वप्नावस्था यांच्यातले व्यवहार प्रकाशित होतात आणि जीवाला समोर आणतात. आणि म्हणून जे जाणते आहेत, पंडित आहेत, ज्ञानी आहेत, ते मनालाच या त्रिगुण रूप अशा अधम संसाराचं आणि गुणातीत अशा परमोत्कृष्ट मोक्षपदाचं कारण मानतात. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः बंधादि विषयासक्तम मुक्ती निर्विषयम सुखम. जोपर्यंत हे मन कुठल्या ना कुठल्यातरी विषयामध्ये गुंत रममाण होतं, आसक्त होतं, अडकतं, तोपर्यंत त्या मनामुळं घडवल्या गेलेल्या बऱ्या वाईट कर्मांमुळे माणसाला या संसाराचा बंध प्राप्त होतो. पण जेव्हा हेच मन कुठल्या ना कुठल्या निमित्तानं कारणानं तेव्हा विषयांपासून पूर्णतः विरक्त होतं, दूर जातं, तेव्हा ते मुक्तीला कारणीभूत ठरतं. विषयासक्त मन हे जीवाला संसाराच्या संकटांमध्ये, नानाविध संकटांमध्ये टाकतं आणि जर ते विषयहीन झालं, विषयांपासून पूर्णतः निवृत्त झालं, तर तेच मन जीवाला शांतिमय असं मोक्ष मिळवून देतं. महर्षी व्यासाने एक छान दृष्टांत दिलाय की तुपात बुडवलेली वात, दिव्याची वात जेव्हा ती जळत असते तेव्हा ती भुरी काढत असते आणि त्याच्यातून ज्योतही येते. पण जेव्हा त्या वातीतलं तूप संपतं तेव्हा ती वात विझते आणि आपल्या मूळ अग्नितत्वामध्ये विलीन होते. त्याचप्रमाणे विषय आणि कर्मांमध्ये आसक्त असलेलं मन नाना प्रकारच्या वृत्तींचा आश्रय घेतं आणि जेव्हा या वृत्तींचा उपशम होतो, त्या वृत्ती विरम पावतात, त्यावेळेला त्यांच्यापासून मुक्त होऊन ते आपल्या तत्वामध्ये विलीन होतं. आणखीन काही जडभरतांनी राजा रघुगणाला उपदेश केलाय, तो काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.